श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गुळाचा चहा। त्यासाठी मी गॅसवर हे पातेलं ठेवलेलं आहे। आता ह्या पातेल्यामध्ये आपण 2 कप दूध टाकूया। 2 कप दूध टाकलेलं आहे। आता दुधाला आपण छान उकळी येऊ देऊ। दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये पत्ती टाकू। ही मी 2 चमचे पत्ती घेतलेली आहे। आता आपण पत्ती टाकू आणि पत्तीला उकळी आणू। पत्ती छान उकळलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 2 विलायची टाकूया, 1 लवंग आणि 2 काळे मिरे। आता चहामध्ये गूळ टाकण्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये खायचा सोडा 1 चिमटभर टाकत आहे। तुम्ही पाहू शकता, ह्या सोडा टाकल्यामुळे चहा फाटत नाही, म्हणजेच फुटत नाही। दुधाचा चहा जर आपण नुसता करायला गेलो, गूळ टाकल्यावरती चहा फुटतो, खराब होतो। त्याच्यामुळे आपण नकळत चिमटभर सोडा टाकायचा आहे। आता मी चहामध्ये हे गूळ टाकत आहे। तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मी 3 चमचे गूळ टाकलेला आहे। आता आपण ह्या गुळाला व्यवस्थित हलवून घेऊ। गूळ पूर्ण वितळला आहे। आता आपण चहाला एक उकळी येऊ देऊ। आता आपण चहामध्ये थोडीशी अद्रक किसून टाकूया। चहाला भारी टेस्ट येते। तुम्ही हा चहा एक वेळा नक्की करून पहा। आपल्या चहाला उकळी आलेली आहे। चहा मस्तपैकी उकळलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपला चहा बनून तयार आहे। चहा कपामध्ये ओतून घेते। तुम्ही पाहू शकता किती भारी रंग आलेला आहे चहाला ते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।